तर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर अगोदर तुम्ही व्हिडिओ बघितले असेल, आम्ही निघालो होतो कोल्हापूरच्या ट्रिपला जाण्यासाठी आणि हे सुरेखाताईंचं देवस्थान होतं खंडोबाचं, काळजाचा खंडोबा असं नाव आहे. तर आम्ही इथे गेलो होतो दर्शनासाठी. तर पाठीमागे ना आम्ही 2 ते 3 वर्ष अगोदर या मंदिरात गेलो होतो आणि अजून एक छोटंसं मंदिर आहे देवीचं, ते थोडंसं पुढं आहे आणि डोंगरावरती आहे थोडंसं, म्हणजे तिथपर्यंत गाडी जाते. पण आम्ही मागच्या वेळेस तिथे गेलेलो होतो आणि त्यावेळेस आम्हाला ना चकवा लागलेला होता. म्हणजे आम्ही इथे दर्शन घेतलं आणि त्यानंतर त्या मंदिरात जायचं होतं आम्हाला. तर तिथून पुढे तुम्हाला सांगते, म्हणजे आम्ही संगमनेरवरून आम्ही दुपारी निघालो, त्यामुळे इकडे येण्यासाठी आम्हाला रात्री झाली होती, बरीच रात्र झाली होती. आणि त्यानंतर इथं दर्शन घेतलं. हे तर म्हणजे इथं माणसं वगैरे होते सगळे आणि ते पुढचं मंदिर आहे ना, आम्ही तिथं जायचं होतं. आम्हाला त्या मंदिराचा रस्ता माहीत नव्हता. तर तिथं ना एक हॉटेल होतं. मग त्या हॉटेलवाल्यांना विचारलं की देवीचं मंदिर कुठं आहे. मग त्यांनी सांगितलं असं इकडून जा आणि थोडं वरती मंदिर आहे डोंगरावरती, गाडी जाते तिथपर्यंत. पण मग तिथं ना आता रात्रीचे चोर वगैरे असू शकता, म्हणजे असतात असे लोक तिथं. तर तुम्ही पटकन दर्शन घ्या आणि पटकन निघा, जास्त वेळ काही तिथं थांबू नका. तर तिथूनच मनात भीती बसली. मग आम्ही तिथून सुरू झालं. त्यातल्या त्यात असं वाटायला लागलं का म्हणजे आता आपले हे कोणीच ओळखीचे नसतात आणि यांना तर माहिती आहे आपण. मग काही लोकांचं असे पण लोक ठेवलेले असतात का ते पण आपले हे करत असतात. तर म्हटलं आता कोणाला तर विचारल्यामुळं अजून आपण सांगून देतो का आम्ही इकडे चाललो हे ते. तर त्याच्यामुळं म्हटलं आपण रस्त्यात असं कोणाला जास्त काही विचारायचं नाही. इथून सुरुवात झाली आमची. मंदिरात गेलो, खूप फास्टमध्ये दर्शन घेतलं. ते पण मंदिर तुम्हाला पुढं दिसेलच, देवीचं छोटंसंच मंदिर आहे एकदम आणि वरती डोंगर आणि रात्रीचा वेळ असल्यामुळे थोडंसं तिथं वातावरण हेच होतं. दिवसा काहीच वाटत नाही, पण रात्री खूप भयानक वाटतं. साधा हायवेला सुद्धा रात्र झाली तरी आपल्याला ते जरा सुनसान वाटत असतं. तर मग तिथं खूप सुनसान वाटलं. आम्ही दर्शन घेतलो आणि निघालो. तर रात्र झालेली होती, पण म्हटलं आता आम्ही ठरवलं होतं का बाबीरच्या देवाला पण जायचं. आणि असं म्हणतात की बाबीरच्या देवाला जायचं म्हटलं तर गेलंच पाहिजे. तर आम्ही म्हटलं आता दर्शन घेतलं आणि आता आपण बाबीरला जाऊ. तिकडं काही एवढं हे नाही, आपण तिकडं आरामात जाऊ असं आम्हाला वाटलं. तर मग आम्ही तिथूनच लोकेशन लावलं आणि चुकी अशी झाली दाजींकडून आणि मिस्टरांनी गाडी चालवल्यामुळे एवढं काही कडं लक्ष दिलं नाही आणि दोघांनी काही लक्ष दिलं नाही. मग टाकलं लोकेशन बाबीरचे देवस्थान असं, पण जे मेन गावाचं नाव टाकायचं होतं ते नाव नाही टाकल्यामुळं ते तिथल्याच आसपासच्या कोणत्या तरी गावात ते मंदिराचं लोकेशन तिकडं गेलं. आम्ही रस्ता सुरू केला आणि म्हटलं एवढ्या रात्रीचं जर असं कोणाला विचारलं तर म्हणजे अजून आपण समोरच्याला सावध करून देतो का आपण हे चाललो इकडे तिकडे असं. म्हणजे असं कधी कधी होतं, कधी कधी असे लोक भेटतात आपल्याला रस्त्याने. तर म्हटलं विचारायचंच नाही, आपण सरळ जाऊ मॅपच्या याच्यावरती भरोशावर. पण तसपासून आमचा मॅप कधी चुकला नाही लाईफ टाईममध्ये. आम्ही व्यवस्थित, म्हणजे मॅप एकदम योग्य असतो पण आपण तो लोकेशन व्यवस्थित लावलं पाहिजे तर आपण तिथपर्यंत व्यवस्थित पोचतो. आम्ही मॅपवरच खूप लांब लांब जातो, पण त्यावेळेस आहे ना मॅप लावतानाच दाजींनी लावला होता आणि मग तो चुकला. आणि मिस्टरांनी पण बघितला, पण मिस्टरांनी एवढं काही लक्ष रस्त्याचं बघितलं नाही की कोणता रस्ता आहे काय असं. तर सुरू केला ट्रॅव्हलिंग आणि असा सुनसान रस्ता चालू झाला. म्हणजे डायरेक्ट दोन्ही बाजूनी ऊस, म्हणजे डायरेक्ट शेतातला रस्ता म्हणू शकता तुम्ही, शेतातला वेगळाच. आणि आम्ही म्हणलो एक पण हायवे आहे ना, काहीच आहे ना. आणि जवळजवळ आम्हाला चकवा लागल्यासारखं झालं. म्हणजे जो रोड कंटिन्यू सुरू केला तो रोड कुठंच एंड व्हायना, म्हणजे कुठंच त्याला चान्सच नाही वळायला. आणि गेलो सरळ 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 गेलो. खूप अंधार, दोन्ही बाजूनी ऊस, म्हणजे जोरांची अजून भीती वाढायला लागली. म्हणजे कुत्रंसुद्धा दिसत नव्हतं, एक माणूस नाही का कोणी नाही. अशा रस्त्याने अजून जास्त भीती वाटायला लागली. त्यावेळेस विरा नव्हती आणि दादा होते, ते पण छोटेच होते त्यावेळेस आणि 3 वर्ष आधी. मग आम्ही गेलो आणि पुढं नेमकं एक स्मशानभूमी आली आणि त्याच्यानंतर एक पुलाचा रस्ता होता, पण साईडला स्मशानभूमी होती, खालून नदी होती. म्हणजे नदी कास काहीतरी होतं, पण पूल होता तिथं. आणि इतका छोटासा पूल, बापरे, गाडी पाठीमागे होती, इतकं डेंजर लांब जायचं. आणि पुलावरून जाणं म्हणलं आता पुलावरून जाणं तर गरजेचंच आहे, पण एवढा छोटासा पूल एवढं भयानक वाटत होतं अक्षरशः. आम्ही म्हणजे तो क्षण आठवला ना एकदम चकवाचं म्हणू शकतो का, असं कसं झालं होतं त्यावेळेस. आणि मग गेलो आम्ही त्या पुलावरून गेलो. तर पुलावरून जाताना बापरे, देवाचं नाव घेत गेलो आम्ही, कारण दोन्ही बाजून दोन्ही साईडने पाणी, पूल पण एकदम छोटा आणि एकदम अंधार, तो पण असं काही नाही का लाईट नाही काही नाही, फुल अंधार. आणि मग तिथून पुढं तो पूल क्रॉस केला
आणि मग ते मंदिर लागलं ते दुसरंच होतं. मग आम्हाला कळलं का आपला रस्ता चुकला आहे, हे मंदिर आपण दुसरीकडे चालू. म्हणजे तोपर्यंत आम्हाला माहितीच नव्हतं का हा रस्ता आपण चुकीच्या याच्यावर चाललो आहे. आम्हाला वाटलं आपण लावलेलं काय बरोबर असेल. तर मग पुढं गेलो, मग कळलं अरे हे मंदिर तर दुसरंच आलं. मग तिथं आम्ही काय उतरलो नाही, रात्रीची वेळ होती. आणि मग तिथून पुढं गेलो, देवाचं नाव घेतलं आणि मग फायनली तेव्हा पण असा पाटाच्या कडाचा रस्ता भेटला. तिथून खाली गाडी काढायला चान्स नाही. म्हणजे एकदम चकवा ज्या पद्धतीचा लागतो ना त्या पद्धतीने, म्हणजे रस्तेच कुठं काय काहीच कळत नव्हतं. मग फायनली हायवे आला, तिथून कशी तरी गाडी काढली आणि हायवेने आमचा रस्ता सुरू झाला. आणि मग जीवात जीव आला असं झालं. आणि म्हणजे जेव्हा हायवेचा रस्ता बघितला आणि तेव्हा भारी वाटलं. मग आम्ही म्हटलं आता कुठंतरी आपण थांबू, एकदा जेवण करू आणि मग पुन्हा बाबेरच्या. तरी पण आम्ही ठरवलं नाही बाबेरला जायचं म्हणजे जायचंच. आणि मग शेवटी आम्ही बाबेरला गेलो आणि तिथून पुढे इतकं फास्ट आम्ही देवाला गेलो, असं वाटलं सुद्धा नाही की आपण रस्ता चुकलो होतो आणि इतका वेळ आता पुढे जायला लागल. खूप फास्टमध्ये आम्ही देवाला गेलो, तिथं दर्शन घेतलं. तिथे पण कोणीच नव्हतं कारण रात्रीची वेळ होती. तेव्हापासून ठरवलं काय ना जास्त करून रात्रीची ट्रॅव्हलिंग करायची नाही. चकवा लागत असतो हे खरं आहे. आणि असं असून जागेत खरोखर चकवा लागतो असं. म्हणजे आम्हाला एकदा चकवाचा अनुभव आहे. आणि एकदा आम्ही कोकणात पण गेलो गोव्याला जाण्यासाठी. तर तेव्हा पण आम्हाला असं झालं, कंटिन्यू गाडी सरळ एका रस्त्याने, दुसरा रस्ताच दिसायला चान्स नाही. म्हणजे कुठे रस्ताच नाही, सगळं जंगल आणि संपायचा म्हणजे जो रस्ता आहे ना तो संपायतच नाही असं झालं होतं आम्हाला. तेव्हा एकदा झालं. आणि आता मागं तेव्हा 2-3 वर्ष अगोदर तेव्हा एकदा झालं. म्हणजे 2दा आम्हाला चकवा लागल्यासारखं झालेलं आहे. तेव्हापासून आहे ना मी रात्रीचे ट्रॅव्हलिंग शक्यतो टाळते. आणि पहिले मला ना वॉमिटिंगचा त्रास होता, म्हणून मी जास्त करून रात्रीचीच ट्रॅव्हलिंग प्रिफर करायचे. म्हणजे रात्रीची ट्रॅव्हलिंग मला आवडायची कारण की छान वाटायचं. पण आता तसपासून म्हटलं कधी पण दिवसा फिरलेलं चांगलं, कधी काही प्रॉब्लेम आले तर आपल्या अडचणीत नाही. रात्रीचं कोणी नसतं, काही प्रॉब्लेम आले तर तसपासून म्हटलं रात्रीची कधी ट्रॅव्हलिंग करायची नाही जास्तीत जास्त. थोडी वेळ आली तर थोडी आपण त्या वेळेस करू शकतो, पण अशी जास्त ठरवून कधीच रात्रीचं जायचं नाही. मग आम्ही रात्रीचा आता प्रवास शक्यतो करायचा बंदच केला आहे. आणि तुम्ही पण जर रात्रीचं कधी आवडत असेल ट्रॅव्हलिंग करायला तर शक्यतो दिवसात चांगलं असतं ट्रॅव्हलिंगसाठी. आम्हाला ते घडल्यापासून. आणि हे मंदिर होतं बघा, आम्ही इथं आलो होतो याच मंदिरात, साईडला पूर्ण डोंगर आहे. आणि ह्या देवीला येतो ती सुरेखाताईन त्यांचीच देवी आहे. आणि ते देवस्थान पण सुरेखाताईन त्यांचंच आहे. म्हणजे कुलदैवत आहे त्यांचं खंडोबा ते. आणि आमचा जेजुरीचा खंडोबा आहे. आणि आपण अशा गोष्टींवर विश्वास करत नाही. जेव्हा आपल्यासोबत घडतं तेव्हा आपण म्हणतो हा हे असं असतं. तर जसं पॉझिटिव्ह एनर्जी असते तशी निगेटिव्ह एनर्जी पण असते. म्हणजे जसं देव असतो तसं राक्षसपणा असतो. म्हणजे जसं आपण दैवी शक्ती अनुभवू शकतो, कधी आपलं चांगलं होतं, कधी आपण एखादी इच्छा मागितली, विश मागितली, ती लगेच पूर्ण झाली. कधी काय तर तसं निगेटिव्ह एनर्जी पण असते, आपल्याला ती त्रास द्यायला म्हणजे असतात. दोन्ही पण एनर्जी ह्या जगात असतात. तर ज्याचा त्याचा विश्वास करण्याची एक शक्ती असते. विश्वास नसला तरी माणसाचं चांगलं होतं, असलं तरी चांगलं होतं असं काही नाही. सगळं आपल्या माइंडचा खेळ आहे. म्हणजे सगळं आपल्या मनाचा खेळ आहे. आपल्या मनावरच सगळं अवलंबून असतं. जी मॅनिफेस्ट प्रक्रिया असते ना ती हीच असते. समजा आपण देवाला जातो, तिथे एक हाय एनर्जी असते आणि आपण म्हणजे एक विश मागतो. कधी कधी आपण घरी मागतो का विश, आपण आपल्या मूडवर असतो, कंटाळा करतो, सतत थोडी म्हणत असतो का मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. पण देवस्थानाच्या तिथं ना एक हाय एनर्जी असते, तिथं आपले मॅनिफेस्ट लवकर पूर्ण होतं. म्हणून असं देवाला वगैरे गेलेलं पण चांगलं असतं. तिथली एनर्जी पण आपण आपल्याला घेऊन येतो. तर त्याच्यामुळे ना शक्यतो आम्ही असं वर्षातून महिन्यातून असं देवांना जात असतो. चांगलं असतं देवाला गेलेलं. आपले सगळे कामं पण चांगले होतात. आपल्यासोबत एक चांगली एनर्जी पण असते, म्हणजे जे आपल्यासोबत राहते कायम स्वरूपी. कधी आपल्याला अडचणी वगैरे येत नाही चांगली एनर्जीचं असल्यामुळं. आणि जरी अडचणी आल्या तर त्याच्यातून आपण लवकर निघतो. अशा अडचणी समजा आता आम्हाला चकवा लागल्यासारखं झालं तर पण काही त्रास नाही झाला, आम्ही पटकन त्याच्यातून बाहेर आलो. असं म्हणजे होतं. निगेटिव्ह एनर्जी पण त्रास देते, तशी पॉझिटिव्ह एनर्जी त्यापासून आपल्याला वाचवते पण. ह्या अशा गोष्टी असतात. दोन्ही पण म्हणजे जगात चालूच असतं. तर त्याच्यामुळं देव वगैरे काही लोक जास्त मानत नाही, पण असतात. देव असतो, निगेटिव्ह एनर्जी असते, सगळे जगात असतात. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक शेअर करा. आणि इथून आता आम्ही कोल्हापूरला निघालो होतो. इतका लांबचा प्रवास होता, खूप थकल्यावानी झालं होतं. आणि फायनली जेव्हा कोल्हापूरला पोचलो तेव्हा असं वाटलं बरं झालं आता फायनली इथं आलो. पण पुन्हा इथून लांबचा प्रवास करायचा घरपर्यंत, असं खूप लांबची ट्रॅव्हलिंग होती. तर चला भेटू पुढच्या वेळेस. थँक्यू.